श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आयुष्यामध्ये थोडेसे दुःख आले, थोडे संकट आले, काही अडचणी आल्या की लगेच याच्यामुळे असं झालं असेल, त्याच्यामुळे तसं झालं असेल म्हणून लगेच तांत्रिक उपाय करायचे किंवा ही वस्तू आण घरात ठेव, ती वस्तू आण घरात ठेव, ह्या वस्तू गळ्यात घाल, त्या वस्तू हातात घाल. डायरेक्ट असंच करायचं नाही. विना खर्ची घरोघरी जे अगदी म्हणजे आपली आजी पणजी आपल्या घरातील वडीलधारी मंडळी ज्या गोष्टी आपल्याला सांगत होते आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय, त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या जास्त समस्या आहेत ना त्या वाढत चाललेल्या आहेत. कुठेतरी ते जे सांगतात त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या घरातलं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आणि मग बघायचं. कारण जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा त्याचे सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतात आणि कुठेतरी या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्याच्यामध्ये गुरफटून न जाता त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. कारण जी निगेटिव्हिटी आहे आपल्या आयुष्यामध्ये आलेली ती कुठेतरी दूर होते आणि सकारात्मकतेने आपल्याला पुढे जाण्याचे जे मार्ग आहेत ते मिळतात. त्यातलीच एक गोष्ट बघा, आपली आजी पणजी तुमच्या घरामध्ये असतील तर ते नेहमी सांगायचे की आंघोळ करताना अंगावर कधीही म्हणजे एक तरी वस्त्र अंगावर ठेवावं आणि स्नान करावं. निर्वस्त्र कधीही स्नान करायचं नाही. त्याचबरोबर स्नान करताना कोणत्या दिशेला तोंड करायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बघा की काही वेळ असतात, जसं की आपण भर दुपार असं म्हणतो, दुपारी 12 ते 12:30 या वेळेला भर दुपार म्हटलं जातं. तर ही दुपारची भर दुपार जी असते ना या वेळेमध्ये कधीही स्नान करायचं नाही. किंवा संध्याकाळी ज्याला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो, प्रदोष काळ म्हणतो, किंवा जेव्हा सूर्य मावळतो एकदम जी दिवे लागण्याची वेळ असते ना, समजा 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये कधीही स्नान करायचं नाही. तुम्ही त्याच्या नंतर करा किंवा तुम्ही त्याच्या अगोदर करा, पण भर दुपार आणि तिन्ही सांजेची जी वेळ असते या वेळेला कधीही स्नान करू नये. यामुळे दरिद्री जी आहे ती आपल्या मागे लागते आणि चुकीच्या दिशेला तोंड करून स्नान केल्याने आपलं आयुष्य जे आहे ते कमी होतं. आजारपण आपल्या घरामध्ये येतं, आजारपण आपल्या मागे लागतं. त्याचबरोबर कामं न होणं किंवा घरामध्ये भांडण तंटे होणं, निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्यावर हावी होणं, हे जे असे नकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे ह्या भर दुपार आणि तिन्ही सांजेची जी वेळ असते या वेळेला कधीही स्नान करू नका. स्नान हे सकाळी लवकर जर आपण केलं तर अतिशय प्रभावशाली आहे. आपण काय अगदी सहज, अरे आंघोळ म्हणजे काय, आंघोळ म्हणजे अंगावर पाणी घ्यायचं, कधीही स्नान करायचं, पण असं नाही. तुमच्या आंघोळ करण्याच्या टायमिंगनुसार सुद्धा आपल्या आयुष्यात जे आहेत सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव घडत असतात आणि होत असतात. बऱ्याच जणांना बघा की जॉब करतायत, नोकरीमध्ये स्थिरता मिळत नाहीये, वर्षानुवर्ष त्याच पोझिशनवर काम करतायत, प्रमोशन होत नाहीये, किंवा उद्योगधंदा व्यवसाय करतात, फक्त चालू आहे म्हणून चालू आहे, तो व्यवसाय जो आहे तो पुढे वाढत नाहीये किंवा त्याच्यामध्ये प्रगती होत नाहीये, किंवा तुम्ही जे बोलतात जे सांगता त्याचा समोरच्यावर प्रभाव जो आहे तो पडत नाहीये, समाजामध्ये मान सन्मान नाहीये. या गोष्टी कशामुळे तुमच्यासोबत होत नाहीयेत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण काय करतो, नाही माझ्या नशिबातच एवढं असेल म्हणून होत असेल. नाही, तुमच्या कुंडलीतील जर सूर्यग्रह हा निगेटिव्ह असेल, कमकुवत असेल तर तुम्हाला तुमचं प्रमोशन होत नाही, नोकरी उद्योगधंदा व्यवसाय याच्यामध्ये प्रगती होत नाही. जे आपण बोलतो सांगतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडत नाही. जेव्हा आपला सूर्यग्रह हा स्ट्रॉंग असतो तेव्हा आपल्याला समाजामध्ये मान सन्मान पद प्रतिष्ठा हे आपल्याला मिळत असतं. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं, स्पेशली जे वर्किंग आहेत ते आवर्जून करू शकता की सकाळी सूर्य उदयाच्या उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला तुम्ही सुरुवात करा. तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल की अगदी म्हणजे 1 आठवड्याच्या आत तुम्हाला बदल जाणवेल की तुम्ही जे सांगताय बोलताय त्याच्यावर समोरचे लोक विचार करतायत, तुम्हाला लोक आता विचारायला लागलेले आहेत, तुमच्या गोष्टी सिरियसली घ्यायला लागलेले आहेत, असे बरेच अनुभव तुम्हाला यायला लागतील. त्याच्यामुळे सकाळी सूर्य उदयाच्या अगोदर स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा. पण ठीक आहे, आपल्याला तेवढं शक्य नाही, पण जास्तीत जास्त सकाळी 8च्या अगोदर स्नान करायला सुरुवात करा. नाही तर किती वाजताही स्नान करायचं, कधीही जेवण करायचं, कधीही देवपूजा करायची असं करू नका.
ह्या गोष्टी केल्याने याचे नकारात्मक प्रभाव जे आहेत ते आपल्या आयुष्यावर पडतात. आपल्या आयुष्यातली सकारात्मकता कुठेतरी कमी होऊ लागते आणि निगेटिव्हिटी वाढू लागते. जेव्हा निगेटिव्हिटी वाढते तेव्हा आपोआपच आपल्याला कोणत्याही गोष्टीत कोणतंही काम करण्यात इंटरेस्ट न येणं किंवा अडचणी वाढत जाणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर एक कॉमन चूक केली जाते आणि आजकाल तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये केली जाते, पण आजही माझ्या घरामध्ये ती पाळली जाते. ते म्हणजे जेव्हा आपण दाढी करतो, घरातली जे पुरुष मंडळी आहेत जेव्हा दाढी करतात किंवा केस कट करतात, आजकाल काय ना की बाहेर गेलं, वाटलं, लक्षात आलं की दाढी करायची आहे, केस कट करायचे, तेव्हाच दाढी कट करतात, केस कट करतात आणि जे कामं आहेत ते करतात. पण असं कधीच नाही करायचं. जेव्हाही तुम्ही दाढी कराल किंवा हेअर कट कराल, तुम्ही केस कापाल, तर त्याच्यानंतर स्नान करायचं आणि मगच घरामध्ये इतर ज्या वस्तू आहेत त्याला स्पर्श करायचा. आजही माझ्याकडे हे म्हणजे दाढी केली पुरुष मंडळींनी किंवा केस कापले तर पाणी वगैरे सुद्धा पित नाहीत. अगोदर बाथरूममध्ये जातात, स्नान करतात आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये जी आहे ती एंट्री असते किंवा बेडला वगैरे इकडे स्पर्श कर, तिकडे सगळ्या घरामध्ये फिरत नाहीत. आणि हो, आवर्जून हे पाळा. जेव्हा वारंवार या चुका आपण करतो ना, तेव्हा या जुन्या पुराण्या म्हणजे अगोदरपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत या न पाळल्यामुळे याचे नकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्याला दिसू लागतात. पण आजकाल आपण काय ना की असं कॅज्युअली घेतो, अरे सिरियसली असं काही नसतं, तसं काही नसतं, तसं काही नसतं. मग हे न मानण्यामुळे आयुष्यामधल्या अडचणी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळे तुम्ही इकडं भरकटता, तिकडे भरकटता, ह्या वस्तू आण, त्या वस्तू आण. मग इकडे तिकडे असा पैसा घालण्यापेक्षा, आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी वाढवून देण्यापेक्षा हे छोटे छोटे जर आपण गोष्टी पालन केल्या तर काय वावग आहे, याचा फायदा जो आहे तो आपल्यालाच मिळणार आहे. त्याच्यामुळे ही कायम गोष्ट पाळा. तुमच्या घरातली पुरुष मंडळी घरी जरी दाढी करत असतील तर काय करायचं, स्नान करण्यापूर्वी दाढी करायला लावायची आणि लगेच मग बाथरूम मध्ये पाठवायचं, स्नान करायचं. हे कायम पाळा. त्याचबरोबर समजा कुठे आपण कोणाचा मृत्यू वगैरे झाला, तिथे गेलो तर तिथून आल्यानंतर अगोदर स्नान करायचं, त्यानंतरच घरामध्ये सगळ्या फिरायचं किंवा वस्तूंना वगैरे स्पर्श करायचा, हे पाळायचं. त्याचबरोबर समजा बाहेर जाताना जर तुम्हाला असं कुठे दिसलं काही तर त्यानंतर घरी आल्यावर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची. शक्य झालं तर त्यावेळेला तुम्ही आंघोळ पण करू शकता आणि मग घरात वावर करू शकता. याने बऱ्याच जणांना बघा की असं काही दिसलं की लगेच आजारपण, भीती वाटणं वगैरे पडणं, तर ह्या गोष्टी तुम्हाला होणार नाहीत, नजरदोष वगैरेचा त्रास होणार नाही. त्याच्यामुळे हे पाळायचं. आता जेव्हा तुम्ही स्नान करताय तर बाथरूम मध्ये तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसू शकता, उत्तरेकडे तोंड करून बसू शकता, खूप चांगलं आहे, आणि स्नान करू शकता. पण चुकूनही आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसून स्नान करायचं नाहीये. जेव्हा आपण दक्षिणेकडे तोंड करून स्नान करतो तेव्हा कुठेतरी आपलं आयुष्य कमी होत असतं, दरिद्री, नकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये येत असते. त्याच्यामुळे असं अजिबात करायचं नाहीये. आता इथे बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की आमचं जे आहे बाथरूम इकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, कुठे आहे. तर बघा, बाथरूम कुठेही असू द्या, पण जेव्हा आपण बाथरूम मध्ये गेलोय, तुमचा समजा नळ तुमचा दक्षिणेकडे आहे, मग तुम्ही काय करता की दक्षिणेकडे तोंड करून आंघोळ करता, कारण तिथेच नळाखाली बकेट ठेवायचं, पाणी घ्यायचं, आंघोळ करायची डोक्यावर. पण मग आपण थोडासा बदल करू शकतो ना की बकेट जे आहे ती आपण दुसऱ्या दिशेला फिरवू शकतो आणि तिकडे तोंड करून आंघोळ करू शकतो. भलेही तुमचा नळ इकडे असेल पण आपण बकेट फिरवून, जे आपल्याला आता आपल्या घराची दिशा तर माहित असते, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, तर आपण मग पूर्वेकडे तोंड करून जर तुम्ही बाथरूम मध्ये स्नान केलं तर खूप चांगले याचे प्रभाव तुम्हाला बघायला मिळतील. पण ते शक्य नसेल किंवा ऑप्शन हवा असेल तर आपण उत्तरेकडे तोंड करून करू शकतो. आणि त्याचबरोबर जर शक्यच नाही तर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून सुद्धा आंघोळ करू शकता. पण दक्षिणेकडे तोंड करून आंघोळ करणं हे कायमस्वरूपी टाळायचं आहे. कारण जेव्हा आपण वारंवार या गोष्टी करतो तर तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. कधीतरी कुठेतरी गेले, शक्य नाही झालं, लक्षात नाही राहिलं एखाद दिवशी, काही हरकत नाही. पण वारंवार ह्या गोष्टी माहीत असूनही या चुका करायच्या नाही, कारण मग तेव्हा ती चूक असते आणि आपल्याला माहीत असूनही जेव्हा आपण या गोष्टी करतो ना, मग तेव्हा नकारात्मक प्रभाव जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. श्री स्वामी समर्थ.